अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्य रासी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वासर्मनिरीवतं सारासी नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषार हरदौला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवी सदा वंदिता। समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहम्। मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायण नमस्कृत्य नर चैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। ज्ञानामि पृथ्वी समुद्रलिते, ते नाम माझे वाच्यासो। ज्या रूपे सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणी कालिया स्पर्शला, ते पाय माझे भाळे असो। ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेशनाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं। वन्दे विष्णुभवभयहार सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलीक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। करता एक चीज श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम। जाय जाय तो पंढरी, होय होय वार करी। जाय जाय तो पंढरी, होय होय वार करी। सांडोनिया वाळवंठ, काय इच्छिसी वैकुंठ। सांडोनिया वाळवंठ, काय इच्छिसी वैकुंठ। जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी। जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी। खांद्या पताकांचे भार, तुळशी माळा आणि अबीर। खांद्या पताकांचे भार, तुळशी माळा आणि अबीर। जाय जाय तू पंढरी, जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी। जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी। साधू संतांच्या दाटणी, तुका जाय लोटांगणी। साधू संतांच्या दाटणी, तुका जाय लोटांगणी। जाय जाय तो पंढरी, होय होय वार करी। जाय जाय तो पंढरी, होय होय वार करी। राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी।
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग ओवी 150 ते 175. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाश मने निवृत्ती दासो अवधारी जोजे. ऐसे जे हे शरीर ते न पवतीची पुढती नरम जे होवनी ठेले अपार स्वरूप माझे यरवी ब्रह्मपणाची भडसे न चुकतीची पुनरावृत्तीची वळसे परी निवटलियाचे जैसे पोट न दुखे नातरी चैलिया नंतरे न बुडीजे स्वप्नाचे निमापुरे तेवी माते पावले ते संसारे लिंपतीचे नाम यरवी जगदाकाराचे शिरे जे चिरस्थायीयांचे धुरे ब्रह्मभुवन गाचवरे लोकाचळाचे झी गावीचा पहारू दिवोवरी एकाम्रेंद्राचे आयुष्य न धरी विळोनी पांती उटी एकीसरी 14 जणांची जे चौकडिया शस्त्र जाये तै ठाये ठाओ विळूची होये आणि तैशेची शस्त्रवरिये पाहे रात्री जेत एवढे अहोरात्र जेथीचे तेने न लोटती जे भाग्याचे देखती ते स्वर्गीचे चिरंजीव एरा सुरगणांची नवाई विशेष सांगावी येत काही मुदला इंद्राची चिदशा पाही जे दिहाचे 14 परी ब्रह्मयाची याही 8 प्रहराते आपुलिया डोळा देखते जे आहाती गात याते अहोरात्र विद मनिजे तै ब्रह्मभुवनी दिवसे पाहे ते वेळी गणना केही न समाये ऐसे अव्यक्ताचे होये व्यक्त विश्व पुढती दिहांची चौपहारी फिटे आणि हा आकार समुद्र आटे पाटी तैसाची मग पहाटे भरो लागे शारदीयेची प्रवेशी आबरे जिरती आकाशी मग ग्रीष्मांती जैसी निगते पुढते तैसी ब्रह्मादिनाची आदी हे भूतसृष्टीची मांदी मिळे जव शस्त्रावधी निमित्त पुरे पाटी रात्रीचा अवसरू होये आणि विश्व अव्यक्तिलया जाये तोही युग सहस्त्र मोटका पाहे आणि तैशेची रचे हे सांगावया काय उपपत्ती जे जगाचा प्रळय आणि संभूती ये ब्रह्मभुवनीची आहोती अहोरात्रा माझी कैसे थोरवेचे मान पाहे पा तो सृष्टी बीजाचा साठोपा परिपुनरावृत्तीची मापाशी जाहला यरवी त्रैलोक्य हे धनुर्धराम
ती गावीचा गाप सारा, तो हा दिनोदयी एकसरा मांडत असे. पाठी रात्रीचा समोपावे, आणि अपेसाची सांठवे, मनिये जेथची तेथ स्वभावे सम्याशिये. जैसे वृक्षपण बीजाशी आले, कि मेघ हे गगन जाहले. तैसे अनेकत्व जेत सामावले, ते साम्य मनीपे. तेत सम विषम न दिसे काही, म्हणून भूते हे भाष नाही. जेवी दुधची झालिया दही, नाम रूप जाय. तेवी आकार लोपा सारिखे, जगाचे जगपण भ्रंशे. परिजेत झाले ते जैसे, तैशेची आशे. तै तया नाव सहज अव्यक्त, आणि आकारा वेळी तेचे व्यक्त. हे एकास्तव एक सूचित, यर्वी दोन्ही नाही. जैसे आटलिये रूपे, आटले पण ते खोटी मनीपे. पुढती तो घनाकार हरपे, जे वेळी अलंकार होती. ही दोन्ही जैसी होनी, एकी साक्षीभूत सुवर्णी. तैसी व्यक्ता व्यक्तांची कडसणी, वस्तूंच्या ठाई. ते तरी व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशवंत. या दोही भावा अतीत अनादि सिद्ध. जे हे विश्वची होवोनी असे, परिविश्वपण नासिले निन नासे. अक्षरे पुशिल्या न पुसे अर्थ जैसा. जे हे विश्वची होवोनी असे, परिविश्वपण नासिले निन नासे. अक्षरे पुशिल्या न पुसे अर्थ जैसा. ओम श्री राम जय राम जय जय राम. 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 ओम श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. जय जय राम. श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 42 भाग 3. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. श्री हनुमंताय नमः. निजल्या वानरा करावा घात, हा कोण तुझा पुरुषार्थ. धूम्राक्षासी सभे आत, निर्बत्सित महोदर. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची आळ. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐशे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी चरणीचे तुटता अनुसंधान, जाईल हा माझा प्राण तत क्षणी. कळेल हे तैसे गाईन मी तुझा, जना सवे काज काय माझे.
करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा, तेवी मी जे जे बोले, प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून उधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 42व्या अध्यायाच्या 3ऱ्या भागाला सभेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, गुरुवर्यांना वंदन करून, आई वडिलांच्या चरणाशी प्रणिपात करून कथाभागाच्या सेवेला प्रारंभ रावणाच्या सभेमध्ये पुशारकीनं धूम्राक्ष बोलला आणि धूम्राक्षाचं बोलणं महोदराला खटकलं. महोदर धूम्राक्षाचा धिक्कार करतो, कारण धूम्राक्षाचं खालच्या पातळीतलं विचार अशा प्रकारे होते की आपला असणारा शत्रूचं सैन्य घेऊन लंकेच्या समुद्र तीराला आलेला आहे आणि लांबून आलेल्या प्रवासामध्ये हे सगळे दमून गेलेले आहेत. आज रात्रीमध्ये झोपलेल्या जागी आपण सगळ्यांनी एकदम हल्ला करावा आणि त्या रामरायाला, लक्ष्मणाला 56 कोटी गोलांगुळ 72 कोटी अस्वल, नळ नीळ अंगद, सुग्रीव आणि जांबुवंत या सगळ्यांना भीषण वध करून संपवावं. हे अगदी खालच्या पातळीतले विचार महोदराला आवडले नाहीत आणि महोदर म्हणतो, असं रात्रीमध्ये घाला घालून झोपलेल्या जागी शत्रूला मारण्यामध्ये अरे कसला पुरुषार्थ आलेला आहे. अशा प्रकारे महोदर धूम्राक्षाच्या बोलण्यावर बोलू लागला. श्रीराम नित्य सावधान, स्वये रनिवानर गान, सुग्रीव राजा पण करी रक्षण अहोरात्र. रामरया कसं आहे म्हणले, नित्य सावध आहेत म्हणले. एवढंच नाही तर सर्व वानरांचा राजा सुग्रीव आपल्या सेनेचं संरक्षण करण्यामध्ये कुठल्याही प्रकारची हिडसाण तो ठेवत नाही, कमतरता ठेवत नाही. सर्व तोपरी आपल्या सैन्याचं रक्षण राजा सुग्रीव करतो. रात्रंदिवस आपल्या सैन्यातल्या कोणत्याही असणाऱ्या जीवावर कसल्याही प्रकारचं संकट येऊ नये याची काळजी घेणारा राजा सुग्रीव आहे आणि नित्य सावध असणारे रामराय आहेत असं महोदर बोलतो. श्रीराम नित्य सावधान, छळिता मारीच पावला मरण, शूर्पणखा आपण करिता छळन विटंबिली. रामरया नित्य सावध आहेत म्हणले. रामाजवळ कोणतंही अस्त्र, कोणतंही शस्त्र, तंत्र मंत्र, कपट विद्या, छळण, यारण मारण, उच्चाटन, संमोहन, वशीकरण, स्तंभन हे असल्या कोणत्याही आगोरी विद्या चालत नाहीत. मारीच रामरयाला छळायला गेले, फसवायला गेले आणि मारीचाची काय अवस्था झाली तुम्हा सगळ्यांना माहितीये का नाही म्हणतो. महोदर म्हणतो रामरयाच्या एकाच बाणामध्ये
मारीच्याला मृत्युमुखी पडावं लागलं. जी शूर्पणखा आहे ती शूर्पणखा राम लक्ष्मणाला छळण्यासाठी सुंदर असणाऱ्या स्त्रीचं स्वरूप धारण करून आली. रामरयांना भाऊजी म्हणू लागली, सीता माऊलीला जाऊबाई म्हणू लागली. मला लक्ष्मण फार आवडतो, मला त्यांच्या बरोबर लग्न करायचंय, तुमची परवानगी हवी आहे. रामरयांनी तिच्याकडे नीट न्याहाळून पाहिलं, डोळ्यातल्या उलट्या भावल्या पाहिल्या आणि रामांनी ओळखलं ही स्त्री नसून मोठी राक्षसी नाही. रामरयांनी तिच्या पाठीवर लिहून दिलं. लक्ष्मणाने ते वाचलं आणि कपट करायला आलेल्या शूर्पणखेचं नाक, कान आणि होठ सरसकट छाटून टाकलं. तिची विटंबना केली. अशा प्रकारे शूर्पणखेचा अपमान झाला. म्हणजे रामाजवळ कोणत्याही प्रकारचं कपटपण चालत नाही असा महोदर बोलू लागलेला आहे. येते वानरांच्या निज घाती, तुम्हासी जाता रातोराती, श्रीराम बाणाच्या संपाती, मराल निश्चिती एक एक. आणि असा रामरया सामर्थ्यशाली असताना, नित्य सावध असताना, धूम्राक्ष म्हणतो की झोपल्या जागी त्यांना संपवावं, झोपेत असताना त्यांचा सूड घ्यावा आणि त्यांना मारून टाकावं. अशा वानराच्या जीवावर उठायला जर तुम्ही निघाला असाल तर महोदर म्हणतो याद धरून राखा, रामाचा जर बाण सुटला तर तो बाण एका एकाला संपवल्याशिवाय सोडणार नाही आणि तुम्ही सगळेजण मरून बसाल. श्रीराम नित्य देखना जान, परित्याची आभात्याचे बाण, अंधारी देखणे पूर्ण, घेती प्राण गिवसू गिवसू. श्रीराम हा नित्य सावध आहे, तसा नित्य देखण आहे. त्याच्या भात्यातले बाण अंधारामध्ये सुद्धा वैर्याला शोधून शोधून त्याचं नाश करण्याचा प्रयत्न करतात, निर्दळन करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे रामाचे बाण कसे चुन चुन के मारेंगे, अशा प्रकारचे रामाचे बाण आहेत. देखोनी श्रीराम दर्वसिका, पाटीला गोनी काखा, हिंडवोनी ती लोका, शेकी वाम नेत्र देखा घेतला. रामरयाच्या बाणाच्या प्रतापाची पौडी म्हणजेच मोठेपणा महोदर सभेमध्ये सांगू लागला. पहा म्हणले, सुदस्वा गंधर्वानं सीता माऊलीला पाहिलं, वासना अनावर झाली आणि कावळ्याचं रूप धरून माऊलीचं छळन करण्यासाठी आला. माऊलीच्या असणाऱ्या छातीवर बसला, चोचीनं मुखचुंबन घेण्याचा प्रयत्न करू लागला, नख्याने वरबडण्याचा प्रयत्न करू लागला. सीता माऊली त्या कावळ्याच्या हल्ल्यामुळे बेजार झाल्या, धरणीवर पडल्या आणि रामाचा धावा केला. रामरया आतमध्ये होते. रामरया अग्निहोत्र करत होते, यज्ञ चालू होता. रामरयाने एक दर्भशिखा घेतली, दर्भाची काडी घेतली, तिच्यावर अग्नी मंत्र जपला गेला आणि कावळ्याच्या दिशेनं सोडली. कावळा त्रैलोक्यात हिंडला, प्रत्येक देवी देवताकडे गेला. या दर्भशिखेपासून मला वाचवा, दर्भशिखा मला मारण्यासाठी माझ्या पाठीमागे लागलेली आहे, मी पुढे पळतोय आणि हा रामाच्या धनुष्यातून सुटलेला बाण म्हणजेच ही दर्भशिखा, अग्नीचा गोळा माझ्या पाठीमागे धावतोय.
कोणीच त्याच्या मदतीला धावू शकलं नाही असा रामबाण अनिवार्य आहे. कारण कोणीही त्या रामबाणाचं निवारण करू शकत नव्हता. आणि असं त्रैलोक्यामध्ये फिरता फिरता महर्षी नारदाची आणि कावळ्याची भेट झाली. कावळ्यानं आपलं गारानं सांगितलं. नारद महर्षींच्या लक्षात आलं यानं रामरयाचा गुन्हा केलेला आहे. कावळ्याला सांगितलं तू गुन्हा रामरयाचा केलेला आहे तर रामाला शरण जा. रामरया कृपाळू आहेत, दयाळू आहेत, मायाळू आहेत, कनवाळू आहेत, तुला माफ करतील. कावळा परत रामरयांना शरण आला. शरण आल्यानंतर कावळ्याला मोठ्या मनानं माऊली सीता, जानकीनं आणि रामरयांनी माफ करून टाकलं. पण रामरयांनी त्याला प्रश्न विचारला की माझ्या भात्यातून काढलेला बाण आणि धनुष्याला लावलेला बाण एकदा का तो सुटला तर काम केल्याशिवाय परत भात्यामध्ये परतत नाही. मग हा असणारा दर्वशिकेचा जो अग्निमंत्र जपून सोडलेला बाण तुझ्या पाठीमागे लागलेला आहे तो तुझ्या कोणत्या अंगावर प्रहार करू दे. कावळ्यानं सांगितलं माझ्या डाव्या डोळ्यावर प्रहार करा. आणि मग त्या दर्वशिकेनं कावळ्याच्या डाव्या डोळ्यामध्ये प्रहार केला. कावळ्याचं बुबुळ फुटलं. कावळा आंधळा झाला. एका डोळ्यानं तेव्हापासून कावळा आंधळा आहे. म्हणजे अशा प्रकारे कावळ्याचा सुद्धा डावा डोळा दर्वशिकेनं घेतला. असे रामरयाच्या बाणाचा प्रताप आहे. महोदर बोलू लागला. ऐसिया श्रीरामा पुढे घाला घालनी केवी घडे तुम्ही राक्षस उन्मत वेडे मराल रोखडे श्रीराम बाणी. अशा प्रतापशाली वैभवशाली पुरुषार्थी श्रीरामाच्या सैन्यामध्ये रात्री शिरून घाला घालणार तुम्ही. अरे ते नित्य सावध आहेत म्हणले. हे घटनाच घडू शकणार नाही. हे कसं घडू शकेल महोदर म्हणतो. तुम्ही राक्षस आहात, उन्मत्त झालेले आहात, तुम्हाला बुद्धीचा भाग नाही, तुम्हाला वेडपटपणा आलेला आहे, वेडे झालेले आहेत तुम्ही. रामाचा बाण सुटला तर तुम्ही तात्काळ मरण पावाल यात शंका वाटत नाही. महोदर बोलू लागला. तुम्ही ऐका अवघे सावध वानर आले अति सनद दुर्ग करा सन्नद बद दुर्ग बळे युद्ध करू त्याशी. आता रामरायाचं सगळं सैन्य तर लंकेला येऊन पोहोचलेलं आहे. मग मी सगळ्यांना एक युक्ती सांगतो म्हणले. तुम्ही सगळेजण सावध ऐका. हे आपले दुर्ग आहेत ना, हुडे आहेत ना म्हणले, तिथं शस्त्रास्त्र पाहिजे तेवढी ठेवा, दारुगोळा ठेवा, यंत्र ठेवा, तोफा ठेवा आणि त्या असणाऱ्या दुर्गाच्या साह्यानं आपण त्यांच्या बरोबर युद्ध करू. युद्ध करणं हाच एक पर्याय पुढे राहिलेला आहे. महोदर बोलू लागला. हुडे आटोळे पवळी पागरे ठाई ठाई जडा यंत्रे सन्नद बद्ध वीरानुवीरे दुर्गद्वारे रक्षावे. मग हुडावर प्रत्येक वीराला थांबवा, आटोळे निर्माण करा. ज्या असणाऱ्या पोवळ्यात म्हणले त्या पोवळ्यावर शूरवीर वीरांना पहारे द्यायला सांगा. दुर्गावर ठिकठिकाणी दारुगोळ्यासहित यंत्रासहित सशस्त्र सगळ्यांनी त्या दुर्गांचं रक्षण करावं, ही जबाबदारी सगळ्यावर सोपवावी असा महोदर बोलू लागला. दुर्धर या वानरांचे बळ कपाटी घाला रे आरगळा. दुर्धर या वानरांचे बळा
कपाटी घाला रे आरगळा, द्रड देखोनिया सांखळा, दळ समेळ संरक्षण. आता काय करा म्हणले, लंकेचे जे मोठे मोठे दरवाजे आहेत ना म्हणले, ते दरवाजे बंद करून घ्या. कारण वानरांचं बळ अतिशय दुर्धर आहे म्हणले, त्यांची ताकद, त्या ताकदीचं वर्णनच करता येत नाही. म्हणून जे मोठे दरवाजे आहेत ते लावून घ्या. त्याला ज्या मोठ्या मोठ्या साखळ्या आहेत म्हणले, त्या साखळ्यांनी ते दरवाजे बांधा. मोठ्या मोठ्या ज्या आरगळा आहेत म्हणले, त्या आरगळा जे आडसर आहेत ते आडसर त्या दरवाज्याला लावा. आणि अशा प्रकारे आपल्या सैन्याचं संरक्षण करा. ऐकोनी महोदराची मात, अतिकाय गदगदा हसत, जो जो बोलिला पुरुषार्थ, तो तो व्यर्थ दिसत आहे. महोदराचं बोलणं अतिकायानं ऐकलं. आणि अतिकाय हा राजा रावणाचा मुलगा आहे. खदा खदा हसायला लागला. आतापर्यंत मेघनाद बोलला, प्रहस्त बोलला, धूम्राक्ष बोलला, महोदर बोलला, ह्या सगळ्यांचं बोलणं मला व्यर्थ दिसतंय असं हसून अतिकाय बोलू लागला. वानरांच्या उड्डाणा पुढे, लंका दुर्गते बापुडे, आरगळा साखळ्या कवाडे, कोणीकडे आवर्ती. अरे बाबांनो म्हणले, हे वानर जर उड्या घ्यायला लागले, उसळ्या घ्यायला लागले, तर हे लंकाचे दुर्ग आहेत ना म्हणले, ते फार ठेंगणे आहेत म्हणले. आणि मग कुठली तुम्ही लंकेची दार घेऊन बसलाय म्हणले, कुठल्या आरगळा, कुठल्या साखळ्या, त्याला आतून कड्या लावा, कोयंडे लावा, साखळ्या लावा म्हणताय म्हणले. एकदा जर सगळी वानर उसळ्या घेऊन किराणा मारून लंकेमध्ये शिरायला लागले, ते कुणाला सुद्धा आवरणार नाहीत. अशी वानर सेना फारच लढाऊ आहे, शूर आहे, वीर आहे. हे लंका दुर्ग त्यांच्या पुढं क्षुल्लक आहे असा अतिकाय बोलू लागला. त्रिकुटाच्या शिखरावरी उडो शकिजेल वानरी, तेथे तुमच्या दुर्गाचे थोरे, तृणावारी गणेना. हे लंकेचं त्रिकुट आहे ना म्हणले, त्या त्रिकुटाच्या शिखरावर सुद्धा ही वानर सहज उडी मारून चढू शकतात म्हणले. मग तुमच्या दुर्गाची कुठली आणले म्हणले थोरवी. त्या दुर्गाला, किल्ल्याला, बुरुजाला अजिबात वानर गणणार सुद्धा नाहीत. अशा प्रकारे अतिकाय बोलू लागला. सोयीत सांगता विभीषण, त्याशी केले नगर निर्यापन, मजही बोलता स्वधर्म पूर्ण, अवघे जन क्षोभाल. अतिकाय म्हणतो, विभीषण सोहिताच्या गोष्टी सांगत होता, पण त्याला तुम्ही खोटं ठरवलं. आपल्या नगरीतून बाहेर लाता घालून हाकलून दिलं. आणि मी जरी तुम्हाला सोहिताच्या गोष्टी सांगायला लागलो, स्वधर्म बोलू लागलो, तर तुम्ही सगळेजण माझ्यावर रागावाल असं मला वाटतं. अतिकाय बोलतो, क्षमा कराल अवघे जन, तरी मी यथार्थ सांगेन, सत्य संकल्प रघुनंदन, वृत्तावल्गन प्रधाना. त्यावेळेस अतिकाय म्हणतो, मी आता तुम्हाला खरं सांगतोय म्हणले. कुणाच्या अंतकरणाला लागेल, टोचेल, बोचेल, कुणाच्या अंतकरणाला पीळ पडेल. मी सांगितलेल्या हिताच्या गोष्टी कुणाला पटणार नाहीत, पण माफ करा म्हणले, क्षमा करा मला. मी खरं 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 सांगेन. कारण सत्य संकल्पाचा दाता श्रीराम प्रभू आहे.
आतापर्यंत जेवढे जेवढे बोलले, उशारक्या मारल्या, बडाया मारल्या, त्या सगळ्या व्यर्थ आहेत बर का. त्या नुसत्या थापा ठरतील, वल्गना ठरतील. अशा प्रकारे अति काय बोलू लागला. आता अति काय अजून काय काय शहाणपणाच्या गोष्टी सभेमध्ये सांगणार आहे. राजा रावणाच्या राक्षस कुळाच्या हिताच्या गोष्टी करणार आहे. याचं चिंतन आपण पुढील भागामध्ये करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय. श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण. जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. सकळ देवादि देवा कृपाळुवाजी केशवा. महानंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा. शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना. कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्याक्षती वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा जग जनित्या जग जीवना. वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा. तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी. हे चिकरित विनवनी भवबंधनी सोडवावे. हे चिकरित विनवनी भवबंधनी सोडवावे. हे चिकरित विनवनी भवबंधनी सोडवावे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली. माऊली 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 आमुची श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल. श्री विठ्ठल 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 विठ्ठल श्री विठ्ठल.